जो विषय, आजचा जो संदेश आहे, या संदेशाकडे आपण वळू. आणि आजच्या संदेशाचा जो विषय आहे तो म्हणजे लहान मुलांप्रमाणे या. हे देवाचं एक वचन आहे. बालकासारखे लीन तुम्ही व्हा, लहान मुलांप्रमाणे या. काही आठवड्याआधी एक आपण संदेश ऐकला आणि ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं का जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जर आपली इच्छा असेल का मी स्वर्गात गेली पाहिजे, मी स्वर्गात गेलो पाहिजे, तर आपला बदल होणे फार आवश्यक आहे. आपला बदल झाल्याशिवाय आपण जच्या तसे तटस्थ स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने त्या वचनामध्ये जेव्हा देवाचे शिष्य त्याच्या जवळ आले, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता, आणि ते शिष्य म्हणाले की येशू, स्वर्गात जाण्यासाठी किंवा स्वर्गात सगळ्यात मोठा कोण आहे, स्वर्गात जाण्यासाठी काय असलं पाहिजे, तर मत्तय 18:4 मध्ये येशू ख्रिस्त त्यांना उत्तर दिलं, म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान आहे. म्हणजे येशू ख्रिस्त इथे म्हणतो की तुमचा बदल होऊन तुम्ही जोपर्यंत लहान मुलासारखे येत ना, जोपर्यंत तुम्ही लहान मुलासारखे बदलत ना, तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्यात येऊ शकत ना. आणि म्हणून आपल्याला आजच्या विषयावर माझी तुम्हाला प्रार्थना आहे, माझी तुम्हाला विनंती आहे का ही गोष्ट ऐका. कारण आपण गीत काय गायलं, प्रिय शब्द, गोड शब्द, शब्द ते जीवनी. मग इथे हा शब्द आपल्याला काय सांगत आहे त्याचा विचार करा. इथे स्वर्गाच्या राज्यात येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हे नाही म्हटलं का तुम्ही तरुण होऊन या, किंवा तुम्ही प्रौढ होऊन या, किंवा तुम्ही म्हातारे झाल्यावर या, किंवा तुम्ही बुद्धिमान होऊन या, किंवा तुम्ही आध्यात्मिक होऊन या, किंवा तुम्ही यशस्वी होऊन या, किंवा तुम्ही ज्ञानी होऊन या. या सगळ्या गोष्टी ज्या जगाला आणि मनुष्याला चांगल्या वाटणाऱ्या, देवाने याच्यातली एकही गोष्ट म्हटली नाही. तर या सगळ्या विरुद्ध तो काय म्हणाला की लहान मुलासारखे या. त्याने म्हटलं की लहान मुलासारखे तुम्ही या. आणि म्हणून आजचा संदेश काय आहे का मला बदलण्याची गरज आहे, लहान मुलासारखं होण्याची गरज आहे, लहान मुलगा होण्याची गरज नाही. फरक समजून घ्या. तो हे म्हणत नाही की तुम्ही लहान व्हा आणि या, तो म्हणतो लहान मुलांसारखे या. म्हणून आजचा संदेश आपल्यासाठी हा आहे का अशा काय लहान मुलामध्ये जे गुणधर्म असतात का ते माझ्यामध्ये नाही, ते मला घेण्याची गरज आहे का ज्याच्यामुळेच मी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो. बरोबर. म्हणून आजचा संदेश काय आहे, लहान मुलांप्रमाणे येणे याचा अर्थ काय, आणि असं काय लहान मुलांमध्ये असते जे माझ्यामध्ये नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला जरी देवाची गरज वाटत नसली, पण मी तुम्हाला सदैव सांगत असतो की अरे एक दिवस तो असा आहे ना का तुम्ही इथे जाणार, ज्या खुर्चीत तुम्ही बसले आहात त्या खुर्च्या इथून निघणार, ज्या गोष्टी तुम्ही वापरत आहात, जे तुमचं घर आहे, जे तुमची गाडी आहे, जे तुमची बँक बॅलन्स, सगळ्या गोष्टी कोणीतरी वापरत राहील, तुम्ही इथून निघून जाणार. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का तुमचा आत्मा स्वर्गात असणे, त्याच्यासाठीच तुम्ही चर्चमध्ये या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही चर्चमध्ये कशासाठी या, फक्त या गोष्टीसाठी आहे का मी बोलावलं नाही, यासाठी सुद्धा की मला स्वर्गाचं राज्य कसं मिळावं. कारण मला स्वर्गात जायचं आहे, माझी इच्छा आहे का माझ्या आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून देवाची सुद्धा ती इच्छा आहे, जे आपण बघितलं की देव सहनशील आहे, त्याची इच्छा आहे का तुमचा नाश होऊ नये. आणि म्हणून इथे देव काय सांगत आहे का तुम्ही लहान मुलाप्रमाणे व्हा. देवाची इच्छा काय आहे, लहान मुलांप्रमाणे म्हणजे काय. म्हणून आपल्याला समजणं आहे का लहान मुलामध्ये असे काय असते जे माझ्यामध्ये नाही, आणि तेच आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. या गोष्टीसाठी का तुम्ही सुद्धा लहान मुलाप्रमाणे देवाजवळ यावे आणि ख्रिस्ताला आणि त्याचं सत्य स्वीकारावे, ही देवाची इच्छा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लहान मुलं हे काय आहे, देवाचं दान आहे. प्रत्येकाला हे दान आहे. एक दिवस आपणही लहान होतो आणि हे आपल्या आई वडिलांसाठी दान होतं. आणि म्हणून हे सुंदर गोष्ट आहे की लहान मुलं जरी देवाचं दान असलं, पण स्तोत्र संहिता 51:5 काय म्हणतं, स्तोत्र संहिता 51:5 म्हणतं, पहा मी जन्मापासूनच पापी आहे आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. तर आपण काय शिकत आहोत, आपला हेतू हाच राहील का लहान मुलामध्ये असं काय आहे जे माझ्याजवळ नाही, आणि या संदेशाद्वारे जे लहान मुलामध्ये आहे ते मी आत्मसात करतो, म्हणजे मी लहान मुलासारखी होईल आणि स्वर्गाच्या राज्यात मला काय जागा मिळेल. आणि म्हणून लहान मुलं, आणि देव इथे सांगतो की जेव्हा आपण
जेव्हा आपण आईच्या गर्भातच असतो तेव्हाच एखादा लहान मुलगा, म्हणून आता आपण काय बघत आहोत, लहान मुलाची जेव्हा जन्मतो त्याची जे लाईफची जे सायकल आहे ती आपण शिकत आहोत. तर जेव्हा एखादा बाळ जन्मतो तो जन्मतातच पापात जन्मतो. कारण बघा तुम्ही जसा तो जन्मतो त्याच्यानंतर, कारण वचन काय सांगतं, आईच्या गर्भातच पापाचं बीज टाकल्यामुळे आपला पापी स्वभावामुळे आपण जन्मतो. आणि जसे जसे आपण वाढतो, आता काय स्टेज असते आपली, सगळ्यात आधी जो लहान मुलगा किंवा लहान बाळ जन्मतं तो सदैव काय शिकण्याच्या स्टेजमध्ये, त्याला समजायचं असते हे काय आहे, माझा बाप कोण आहे, माझी आई कोण आहे, आणि ही गोष्ट काय आहे. आणि आपली काय जी परिस्थिती काय असते, आपली परिस्थिती असते की सदैव या गोष्टीचं काय करावं, आपण ज्ञान घ्यावं. आणि याच्यासोबतच त्या लहान मुलाचं जो पापी स्वभाव आहे तो सुद्धा वाढत आहे. तो पण हळूहळू जसा आपला काय वाढतो, वय वाढतं. आणि म्हणून आपल्याला दिसतं की लहान मुलं सहज खोटे बोलतात. बरोबर, लहान मुलं जरी मुखाने खोटे बोलले नसले, एखाद्या मुलाला विचारा का रे तू काही खाल्लं का, तर तो काय करते, तोंड बंद करून ठेवते. तो सांगते का हो मी खाल्लाय बघा, नाही, तो तोंड बंद करून ठेवते. तो त्याच्या वयाप्रमाणे खोटं बोलण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आणि तसंच जसा जसा तो पुढे वाढतो त्याचा स्वभाव आणि त्याच्या गोष्टीमुळे आणखी दुसरे आपण काय बघतो, लहान मुलात ते हट्टीपणा करतात. का, कारण त्याला जे तुम्ही सांगितले, कारण देवाची इच्छा काय आहे का तुम्ही आई वडिलाचा मान राखा. असं होतं का की तुम्ही त्या लहान मुलाला सांगितल्यावर तो फटकन ऐकतो, नाही, तो त्याच्या विरोधात जातो. आणि तो विरोध कसा दर्शवितो, तो रडतो. बरोबर, तो रडून काय करतो, तो विरोध दर्शवितो का मला ह्या गोष्टी पटत नाही. आणि असा पुढे पुढे हा जो लहान बाळ आहे त्याचा पापी स्वभाव त्याच्या वयासोबत वाढत जातो. आणि पुढे आपण असं बघू का त्यानंतर एक मी तुम्हाला गोष्ट सांगत आहे का एक जे वय असते ते म्हणजे जबाबदारीचं वय. जबाबदारीचं वय म्हणजे काय का त्या वयाच्या पहिले लहान मुलं जेही पाप करतात ते सगळे पाप देव काय करतो, माफ करतो. या गोष्टीसाठी का तुला ज्ञान नाही आहे का तू पापी आहे, तुला हे समजत नाही का पापाची शिक्षा मरण आहे, तुला हे समजत नाही का तुझा न्याय होणार आहे. आणि म्हणून एका जबाबदारीच्या वयाच्या आधी देव काय करतो, तो जो लहान मुलगा त्या वयाच्या आधी जर मरतो तो सरळ स्वर्गात जातो. यासाठी का त्याला ज्ञान नाही का मी काय करत आहे. बरोबर, आता जेव्हा त्या लहान मुलगाचं वय वाढतं आणि त्याला माहीत आहे की मी चोरी करत आहे, त्याला मी माहीत आहे की मी लबाडी करत आहे, त्याला माहीत आहे का मी देवाविरुद्ध करत आहे, आणि जेव्हाही तो जाणून बुजून पाप करतो आता त्याला तारण्याची गरज भासते. आता या गोष्टी आहे का सगळ्यात महत्त्वाच्या. आता जेव्हा या मुलाला समजदारी आहे आणि जर एक व्यक्ती त्याला सत्य सांगत आहे, काय सांगत आहे की तू जे करत आहे त्याला पाप असं म्हणतात, तू जरी खोटा बोलत असशील, तू जर लबाडी करत असशील, तू जे चोरी करतं हे देवाविरुद्ध आहे आणि याला पाप असं म्हणतं आणि देव तुला शिक्षा करेल, पण येशू ख्रिस्त तुला वाचू शकतो. आणि जसा हा लहान मुलगा ती गोष्ट स्वीकारतो, या लहान मुलाचं त्याच 4 किंवा 5 वर्षात तारण होऊ शकतं. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. जसे आपल्या अमेरिकेचे पास्टर स्टीव्ह आले होते, बरोबर, जसं माझं तारण 38व्या वर्षी झालं, त्या पास्टर स्टीव्हचं तारण 4थ्या वर्षी झालं. किती वर्षी, 4 वर्षाचे. म्हणजे 4 वर्षाचे असताना त्यांना या मोठ्या शिकवणीची गरज नाही, पण फक्त त्याला हे समजणं का मी पापी आहे, देवाविरुद्ध मी पाप करत आहे आणि देव माझा आत्मा नरकात टाकेल आणि येशू ख्रिस्त मला वाचू शकतो. ही जर गोष्ट एवढीच फक्त त्या व्यक्तीला समजते, त्या लहान मुलाला, तो तारल्या जाऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा अशाच चर्चमध्ये एक लहान मुलगा बसला होता आणि जो देवाचा सेवक आहे त्याने त्याला सुवार्ता सांगितली आणि त्या सुवार्तेच्या दरम्यान या सेवकाने, त्या पास्टरने आपल्या संदेशात सांगितलं का येशू ख्रिस्त पण तुमच्या पापाची क्षमा करू शकतो. आता जेव्हा संदेश संपला त्या पास्टरने विचारलं कोणाची इच्छा आहे का माझं तारण व्हावं. या लहान मुलाने हात उचलला आणि हा लहान मुलगा पुढे आला. आता पास्टरला वाटलं की आता याला समजलं का नाही काय माहीत नाही, म्हणून याला मी समजून सांगतो. आणि त्या पास्टरने बरं मग मी तुला देवाविषयी सांगतो आणि मग देव काय हे सांगतो, येशू ख्रिस्त काय आहे हे सांगतो. आता तो लहान मुलगा कन्फ्यूज झाला आणि त्याला समजून नाही राहिलं. पण त्या मुलाने एक म्हटलं
तुम्ही संदेशा दरम्यान एक गोष्ट म्हटली म्हणे, ते म्हणे कुठली? का येशू ख्रिस्त वाचू शकतो. मी त्यासाठी आलो. समजलं? त्या लहान मुलाला यातली काय शिकवणी आहे, काय काय असते, कसं काय असते मोठं, तो म्हणे नाही, संदेशा दरम्यान तुम्ही एक शब्द बोलले का मी पापी आहे, मी नरकात जाईल, पण येशू ख्रिस्त मला वाचू शकतो, त्यासाठी मी पुढे आलो. त्या पास्टरला समजलं. तो म्हणे ये, तू येशूला हाक मार, तुझा आत्मा वाचेल. ही एक गोष्ट झाली. मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो. 38व्या वर्षी जेव्हा मी तारल्या गेलो, आजही मला अक्षरशः क्षण माहीत आहे. मला या बायबलचं 0 ज्ञान होतं, 0 एकही शब्दाचं ज्ञान नव्हतं. पण मला एक गोष्ट समजली होती का नितीन इंगळे तू पापी आहे, कारण सर्वांनी पाप केले, देवाच्या गौराला उणे पडले, पापाची शिक्षा मरण आहे आणि तू मरून नरकात जाईल, पण येशू ख्रिस्त तुला वाचू शकतो. मी तुम्हाला 100% सांगतो, फक्त तेवढीच माहिती होती. हेही नाही का येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मारण्यात आला, त्याला गाळण्यात आलं, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि वचन सांगतं की तू त्याला हाक मार, तो वाचवल्या जाईल, आणि जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाची काहीच नाही. फक्त एवढं माहीत झालं का मी पापी आहे, मी मरेल आणि नरकात जाईल, पण येशू मला वाचू शकतो. आणि जशी म्हटलं की येशू मला वाचो, त्या 4 वर्षाच्या मुलाला ज्याचं मी उदाहरण दिलं, आणि हा 38 वर्षाचा माणूस ज्याचं मी उदाहरण देत आहे माझं स्वतःचं, आम्ही सारखेच तारल्या गेलो. सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला काय आहे, देव काय म्हणतो, तुम्ही लहान मुलाप्रमाणे या. हे फरक पडत नाही की तुम्हाला अरे मेरे को तो समजा नाही, मला आता काही समजत नाही. तुला हे समजत आहे तू पापी आहे, तुला हे समजत आहे पापाची शिक्षा मरण आहे, तुला हे समजत आहे की नरक आहे कारण देवाचं वचन सांगतं, आणि जर तुला हे समजत आहे की येशू ख्रिस्त तुला वाचू शकतो, तुझी गरज आहे फक्त येशू मला वाचव. समजलं? आता आपण आजच्या संदेशाच्या पुढच्या गोष्टीकडे येऊ का असे कुठले गुणधर्म आहेत जे लहान मुलांमध्ये असते आणि ते माझ्यामध्ये नाही, आणि हे तुम्ही चेक करा की तुमच्यात आहे का नाही, की ज्याच्यामुळे तुमचं जीवन बदलावं. तर पहिला गुणधर्म म्हणजे लहान मुलांचा म्हणजे काय का मुलं ऐकायला तयार असतात. बरोबर? तुम्ही जेव्हा त्याला सांगण्याचा प्रयत्न करता ते ऐकायला तयार असतात, आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण कारण त्यांना काय असते, कुतूहल असते त्या गोष्टीचं, त्याला जिज्ञासा असते, आणि त्यांची सदैव इच्छा असते की आम्हाला सांगा. कारण त्यांचं जे वय असते ते त्याच गोष्टीसाठी असते का नवीन गोष्टी शिकण्या, आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही देवाविषयी त्यांना सांगता, त्यांचं हृदय जे असतं ते ऐकण्यासाठी, त्यांचे कानं जे असते ते ऐकण्यासाठी रेडी असतं. आणि म्हणून लहान मुलाची हे सगळ्यात मोठा गुणधर्म जे आपल्यापाशी असला पाहिजे तो पहिला म्हणजे ऐकणं. सगळ्यात मोठं ऐकणं की मला तू सांग. कारण आपण जसे मोठं होतो, सगळ्यात एक मोठी गोष्ट जी आपल्याला आवडत नाही ते म्हणजे काय, मला सांगू नको. बरोबर? लहान मुलं काय म्हणतात, मला तुम्ही शिकवा, मला तुम्ही सांगा. आपण जसे मोठे होतो आपण म्हणतो मला सांगू नको. आणि इथे सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे का तुम्ही ऐकणे, देवाचा शब्द ऐकणे, जे आपण शब्द गायलं, गीत गायलं, प्रिय शब्द, गोड शब्द, हा शब्द ऐकणे आणि आपले कान देवाच्या वचनावर लावणे. लहान मुलं ऐकतात, काय करत आहे ते ऐकतात, ते बघतात. दुसरी गोष्ट, लहान मुलांचं हृदय जे असतं ते काय असतं, कोमल असतं. बरोबर? आणि म्हणून सगळ्यात मोठ्या गोष्टी काय आहे की तुमचं जे हृदय आहे ते तुम्ही कठोर करू नये. देवाचं वचन जेव्हा तुमच्या संग बोलत आहे, देवाचं वचन जेव्हा तुम्हाला सांगत आहे, जेव्हा देव तुमच्या संग सहनशील आहे, तुमचं हृदय तुम्ही कठोर करू नका. लहान मुलांचे हृदय जसे कोमल असतात, बरोबर, तसे तुमचे हृदय सुद्धा कोमल असले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आत्म्याने दीन तुम्ही होत ना, कारण देवाचं वचन काय सांगतं मत्तय 5:3 मध्ये, जे आत्म्याने दीन ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुमचे हृदय हे लीन आणि नम्र असले पाहिजे. आणि ते कसे होतात, जेव्हा तुम्ही ऐकाल. कारण ऐकत कोण नाही, ज्याचे हृदय कठोर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी काय आहे, कनेक्ट की तुम्ही ऐकणे की काय बनत आहे, देवाचं वचन काय सांगत आहे, देवाची इच्छा काय आहे. जसे लहान मुलं ऐकतात. तुम्ही एक गोष्ट म्हणाल, ओ पास्टर आजकालचे मुलं कुठं ऐकतात. मी त्यांच्याविषयी नाही बोलत. जे ऐकत नाही ते वयानं फक्त लहान राहिले, ते हृदयानं मोठे झाले, मी त्यांच्याविषयी नाही. जे खरंच ऐकतात त्यांच्याविषयी बोलत आहे. फरक समजले? आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही ऐकायचो, आम्हाला आमच्या मायबापाची भीती होती. बरोबर? ते जे हृदय जे ऐकणार आहे का तुम्ही मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. कारण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही ऐकलं नाही, एक सिंपल गोष्ट आहे, बिलकुल तुम्हाला सांगतो, तुम्हाला किती येशूचं नाव माहीत आहे, किती येशू माहीत आहे, काहीच फरक पडत नाही. जर तुम्ही ऐकलं नाही,
का तो काय बोलत आहे. म्हणून सदैव देवाचा शब्द काय म्हणतो, ऐकणारे असा, ज्याला कान असो तो ऐको. येशू ख्रिस्ताने जितक्यांदा संदेश दिला तो काय म्हणाला, ज्याला कान असे तो ऐको. ऐकणारे ऐकणारे. म्हणून सगळ्यात मोठी एक गोष्ट जे तुमच्यामध्ये गुणधर्म असला पाहिजे, तो लहान मुलामध्ये आहे, तो म्हणजे मला ऐकायचा आहे. आणि ऐकण्यासाठी काय, चर्च, देवाचं वचन, देवाचा संदेश. का जर तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला समजेल कसं की काय सत्य आहे. तुम्ही ऐकलंच नाही तुम्हाला जीवनाचं सत्य कसं कळेल. जर तुम्ही ऐकलंच नाही देवाची इच्छा कशी तुम्हाला कळेल. आणि म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट जे लहान मुलांमध्ये आहे, जे तुमच्या आणि माझ्यामध्ये असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, लहान मुलासारखे या. लहान मुलासारखे म्हणजे याचा पहिला गुणधर्म म्हणजे तुमचं ऐकणं. लहान मुलं ऐकतात. दुसरा गुणधर्म जे आपण बघत आहोत जे लहान मुलामध्ये असतं ते म्हणजे काय, जेव्हा तुम्ही त्यांना त्यांची चूक सांगता ते कबूल करतात. त्याला समजते का मी चूक केली, त्याला समजते का मी पाप केलं, त्याला समजते का मी वाईट केलं. आणि हे सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे जे आपल्यामध्ये नाही. आपण आपले पाप जे आहे, जे आपण जे सगळे करतो, आपण त्यांना काय करतो, त्यांना आपण प्रूव्ह करण्याचा, का मी करत आहे पण कशामुळे करत आहो. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले पाप स्वीकारत नाही तोपर्यंत येशू ख्रिस्त तुमच्यासाठी नाही. कारण देवाचं वचन लूक 5:32 मध्ये काय म्हणतं, मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. आणि येशू ख्रिस्ताचं जर या पृथ्वीवर येणंच या गोष्टीसाठी आहे का जे पापी आहेत त्यांना तारवायास मी आलो आहो. आणि जर आपण पापी आहो हे स्वीकारतच नाही तर स्वर्गातील येशू ख्रिस्त तुमच्यासाठी नाही. समजलं. लहान मुलाची दुसरी एक गोष्ट जी आहे, त्यांना जेव्हा तुमची चूक तुम्ही जेव्हा सांगता, त्यांना जेव्हा तुम्ही कळवता की अरे हे तुझी चुकलेलं आहे, हे जी तुझी गोष्ट जी आहे ही वाईट आहे, आणि ही गोष्ट जेव्हा ते एक्सेप्ट करतात, बरोबर. म्हणून जसे देवाचे वचन तुम्हाला पटवतात की हे जे तू करत आहे हे पाप आहे, हे देवाविरुद्ध आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, आपल्या पापाची कबुली करणे हे नम्रतेची सर्वात मोठी खूण आहे. तुम्हाला एखादा व्यक्ती दिसत असेल, आहे की नाही, अरे बापरे मला तर हा फार नम्र वाटतो, नाही, त्याला तुम्ही त्याच्या पापाविषयी सांगा आणि आता बघा तो कबूल करतो का नाही. म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की कन्फेशन, म्हणजे की हो मी पापी आहे, हो मी देवाच्या वचनाविरुद्ध जात आहे, हो मी माझ्या जीवनात पाप करत आहे, ही कबुली करणे नम्रतेची सर्वात मोठी खूण आहे. आणि लहान मुलांमध्ये तुम्ही बघता की जसे तुम्ही त्याला त्यांच्याविषयी वाईट सांगता की ही गोष्ट तू करत आहे ही वाईट आहे, आणि लहान मुलं त्याच वेळेस काय करतात, त्याची कबुली करतात. तिसरं आपण बघू की लहान मुलं पश्चाताप करण्यासाठी रेडी असतात. कसे, तुम्हाला मी सांगतो, एखाद्या मुलाला जेव्हा तुम्ही सांगता की हे तुझं चुकलेलं आहे, आणि जेव्हा तुम्ही त्याला त्या गोष्टीविषयी भीती देता त्याच समय तो रडणं चालू करतो, त्याच समय तो पश्चाताप करतो, त्याच समय त्याला भीती असते की मी जे केलं आहे हे वाईट आहे आणि याची मला शिक्षा होईल. आणि म्हणून याच्या विरुद्ध हा जो मुद्दा आहे, एक लक्षात ठेवा, माझी इच्छा आहे का तुम्ही हा मुद्दा सगळ्यात विचाराने ऐका. हे तुम्हा प्रत्येकासाठी आहे. हा मुद्दा तुमचं जीवन बदलेल. आपला पश्चाताप कसा आहे मी तुम्हाला सांगतो. जशी आपली चूक कोणीतरी पकडली, आपला पश्चाताप माहिती आहे काय, पहिली गोष्ट आपल्याला येतो राग. हे सगळ्यात लक्षात ठेवा, हे सगळ्यापासून आहे, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सुद्धा. आणि हे गोष्ट तुम्हाला बदलण्याची गरज आहे. जशी कोणीतरी तुम्हाला तुमच्या पापाविषयी सांगितलं का अरे हे देवाविरुद्ध आहे, हे तू काय करत आहे, हे तुला वाटत नाही का देव तुला याच्याविषयी शिक्षा देईल, आपला रिस्पॉन्स काय असला पाहिजे की अरे हो मी चुकली, माझी क्षमा कर. तुम्हाला काय सांगितलं, कबुली. हा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे जो तुमच्यामध्ये असला पाहिजे. आपला रिस्पॉन्स काय आहे, पहिल्यात आधी आपल्याला येतो राग. आता राग येणं म्हणजे काय करतो आपण रागामुळे आपल्या अवतीभोवती एक शील्ड लावून घेतो. आता तू मला कसा सांगशील, बरोबर. कारण रागामुळे आपण समोरच्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण याच्यामुळे आपण स्वतःचेच पाप लपवतो. रागामुळे आपण काय करण्याचा प्रयत्न करतो. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला विनंती करतो, ही गोष्ट करू नका. हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. खरा पश्चाताप म्हणजे कबुली करणे. पश्चाताप करणे म्हणजे आपल्या चुकीसाठी आपलाच राग दुसऱ्यावर काढणे नव्हे. खरा पश्चाताप म्हणजे की अरे हो मी चुकली, अरे मी वाईट बोलत आहे, अरे मी वाईट केलेलं आहे, अरे हे देवाविरुद्ध आहे, हे कबूल करणे. कारण कबुली हे फार महत्त्वाचं आहे. पण याच्या विरोधात आपण काय करतो, आपण
जो आहे, जो राग आपण पहिले आणतो. आणि दुसरं जे आपण करतो ते म्हणजे काय, की आपले आरोप किंवा जेही पाप आपल्याला सांगितल्या गेले आहे ते काय करतो, आपण फेटाळतो. नाही, हे मी करत नाही. बरोबर, जसे तुम्ही आपल्यावर सांगणार आले आरोप फेटाळता, तुम्ही काय करता, देवाचे नियम तुम्ही फेटाळून दिले, देवाचे वचन तुम्ही फेटाळून दिले. आणि पश्चाताप करण्याच्या ऐवजी आपण काय करतो, आपल्या पापाचे समर्थन करतो. आणि इथंच तुम्ही फसून जाता. एक लक्षात ठेवा, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ना तुमचा न्याय घेणार आहे, ना तुम्ही माझा न्याय घेणार आहे. पण त्या जो देव तुमचा न्याय घेणार आहे त्याच्यापासून तुम्ही कसे लपवता. बरोबर, हा किती मूर्खता आहे का आपण जेव्हा आपले पाप लपवतो की नाही, देवालाही समजत नसेल, देवाला समजत नसेल, त्याला सगळ्या गोष्टी उघड आहे. मग सगळ्यात सोपी काय आहे का, त्याच्यासमोर कबूल करणे की हो मी चुकली आणि आपलं जीवन बदलणे. याच्या विरुद्धच म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात आधी का तर पहिले मला राग येतो का तुम्ही मला असं कसं म्हटलं. आणि हे आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि म्हणून हे बदलणे, कधी असं बघितलं का लहान मुलगा येतो आणि म्हणतो, का रे कसं म्हटलं तुम्हाला, बाबा मला असं कसं म्हणू शकतो तू, नाही म्हणत. बरोबर, तो म्हणते माझी क्षमा करा, मी चुकलो, मला माहीत नव्हतं, मला मारू नका, मी रडतो. बरोबर, आणि हा लहान मुलांचा गुणधर्म आपल्यामध्ये असला पाहिजे का हो मी चुकले, माझी क्षमा करा. आणि हे जर तुमच्याजवळ नसलं, आपण नरकाकडे वळत आहोत. कारण पहिली गोष्ट काय आहे, ऐकणे. दुसरी आपण काय बघत आहे, कबूल करणे मी पापी आहे. तिसरी की खरा पश्चाताप करणे. आता पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 2 प्रकारचे पश्चाताप असतात. ह्या गोष्टी समजून घ्या, खूप महत्त्वाच्या आहे. हे तुमचं जीवन बदलेल. पहिला म्हणजे जगिक पश्चाताप आणि दुसरा म्हणजे काय आहे, जो देवापासून येणारा पश्चाताप. या दोघांचं मी तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा यहुदा असा एक व्यक्ती होता जो देवाचा शिष्य होता आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला 30 नाण्यात विकलं. हे काय केलं, त्याने पाप केलं. आता याचा पश्चाताप बघा. यहुदाला जेव्हा पश्चाताप झाला, त्याला देवाविषयी वाईट वाटण्यापेक्षा की मी देवाविरुद्ध पाप केलं, त्याला काय आली, स्वतःचीच कीव. आणि हेच गोष्ट आपण करतो. अरे मायावर आरोप केला, अरे मला असे म्हणत आहे, अरे मला सगळे दाबत आहे. हा काय झाला, जगिक पश्चाताप. हा काय करतो, तुम्हाला नरकाकडे घेऊन जाईन. हा जो जगिक पश्चाताप आहे याच्यात देव नसतो. दुसरी गोष्ट, या जगिक पश्चातापात आपण काय करतो माहित आहे, स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हा डायलॉग आला काय, हा डायलॉग ऐका. काय नुकसान झालं तुझं, काय आहे मी फेडून देतो. ऐकला डायलॉग, कारण तुम्हाला जगिक पश्चाताप आहे. तुम्ही असे दाखवता. आणि हे माझ्याविषयी सुद्धा बोलत आहे काय, का मीच सगळ्या गोष्टी ठीक करू शकतो, जास्त आवाज काढू नको. बरोबर, हा काय झाला, तुम्ही म्हणजे आपले पाप, आपल्या गोष्टी ज्याच्याविषयी आपल्याला वाईट वाटलं पाहिजे का मी हे करत आहे, या गोष्टीचा देव माझा न्याय घेईल, ह्या गोष्टी मला नरकात टाकेल, याच्या विरुद्ध आपण ज्याने आपल्याला पाप दाखवत आहे त्याच्या विरुद्ध राग आणणे आणि त्याला दाखवणे काय आहे तुझं. बरोबर, आणि हेच काय केलं यहुदाने केलं. तो काय करतो, त्याने माहिती काय केलं, 30 नाण्यात त्याने येशू ख्रिस्ताला विकलं. आणि त्यानंतर जेव्हा त्याला पश्चाताप झाला, त्याने देवाजवळ जाण्यापेक्षा त्याने काय केलं, ज्या फरोशी लोकांना ज्याच्यापासून त्याने पैसे घेतले त्यांना घेतले. हे घेतले 30 रुपये, मी माझे पाप स्वतःच फोल्ड करण्याचा प्रयत्न करतो. त्याने ते घेतले आणि फेकून दिले. पण तुझे पाप तुझ्याजवळ. समजले, तुमचे पाप तुम्ही स्वतः ठीक करू शकत नाही. म्हणून जेव्हा आपण म्हणतो, आणि म्हणून म्हणून तुम्हाला सांगितलं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का तुम्ही जेव्हा पाप करता, आपण देवाविरुद्ध करतो, हे कबुली करणे आणि देवाला पश्चाताप मागणे, देवाला क्षमा मागणे. कारण याच्या विरुद्ध जेव्हा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार केला, त्याने काय केलं, मी येशू तुझ्या विरुद्ध पाप केले, देवा मला तुझी क्षमेची गरज आहे, देवा मला तुझे कृपेची गरज आहे. आणि देवाने त्याला वाचवलं. आणि देवाने काय केलं, त्याला एक मोठा प्रेषित म्हणून बनवला. कारण त्याचा खरा जो दैविक जो पश्चाताप त्याला झाला. पण यहुदा जो होता त्याचा जगिक पश्चाताप होता, जो मी तुम्हाला समजून सांगितला. आणि त्याने आत्महत्या केली. समजला किती मोठा फरक आहे. सोपी आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे का जेव्हा देवाचं वचन तुम्हाला दाखवतं, त्याच्यावर राग आणल्यापेक्षा आपलं स्वतः बदलणं काय, अरे इतकं सोपं आहे की अरे हो, अरे हे मी काय करत आहे, हे देवाचं वचन आहे,
अरे देवाचं वचन आहे, मी याच्या विरुद्ध कसे करत आहे, मी कसं लबाडी करत आहे, कसं खोटं बोलत आहे, कशा चोऱ्या करत आहे, आणि किती दिवस करत राहील, किती दिवस देव सहनशील राहील. एक दिवस खटकन न्यूज येईल की वृत्त गेला, तुमचा विषय संपला. म्हणून तोपर्यंत देवाची इच्छा आहे का तुम्ही पश्चातापाने त्याच्या जवळ या, त्याला कबूल करा, आपले पाप कबूल करा की हो येशू मी पापी आहे, मला तारण्याची गरज आहे, माझी क्षमा कर. याच्या विरुद्ध की आपल्याला स्वतःच या गोष्टीविषयी राग येतो आणि तुमचा राग तुम्हाला नरकाकडे घेऊन जाईल. लहान मुलांप्रमाणे त्यांना ना गर्व असतो, त्यांना ना कुठल्या गोष्टीविषयी जसे तुम्ही त्यांना सांगता हो की नाही, त्याच वेळेस ते म्हणते पप्पा सॉरी, माझी क्षमा झाली, माझी क्षमा करा, मला माहीत नव्हतं. म्हणून येशू ख्रिस्ताने किती सुंदर शब्द वापरले, लहान मुलांप्रमाणे या, जसे आहे तसे येऊ नका, आपल्या पाप कबूल करा, पश्चाताप करा, माझे वचन तुम्ही ऐका, त्याच्यावर तुम्ही चाला, जसे लहान मुलं करतात आणि तसे माझ्या जवळ या, बघा मी तुमचं जीवन बदलतो. म्हणून ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा मुद्दा, आपल्या प्रत्येकाला पश्चाताप होतो, पण आपला पश्चातापामध्ये देव हा आहेच नाही. आपला पश्चाताप म्हणजे माहीत आहे कसं माहीत पडलं, हे मी तर सगळं बरोबर केलं होतं, मी तर सगळं लेवलमध्ये आणलं होतं, हे बाहेर कसं आलं, हा आपला पश्चाताप आहे. आणि देव हे सगळं उघडे बघतो, कारण वचन काय सांगतं, ज्या गोष्टी तुम्ही अंधारात करता त्या न्यायाच्या दिवशी सगळ्या प्रकाशात आणल्या जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, लपून करता कोणासोबत, बरोबर, पण तेच तुम्ही देवाजवळ येता आणि म्हणता माझी क्षमा कर, आणि त्याला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, तो तुमचा आत्मा वाचेल. पुढची आपण चौथं जे आहे, लहान मुलांचा विश्वास. हा विश्वास तुमच्याजवळ असला पाहिजे का येशू ख्रिस्त तुमची क्षमा करू शकतो. लहान मुलांचा विश्वास, त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. एखाद्या जेव्हा मी योहान लहान होता, मी त्याला खांडावर बसवायचो, माझे वडील सुद्धा मला लहान असताना बसवायचे आणि म्हणते ये रे उडी मार, जंप मार. आपण आपल्या बापावर पूर्ण विश्वास टाकतो. कधी आपण असं बघतोय, नाही माझा बाप मागं पलटून त्याच्या मनात असेल का हा खाली पडला पाहिजे आणि मेला पाहिजे, नाही. आपण सरळ की माझा बाप आहे ना तिथं उभा, आणि तो म्हणतो ना मी हाक मार, मी उडी मारतो. लहान मुलगं जराही बघत नाही, ते उडी मारतात की पप्पा मला पकडतील. लहान मुलांचा विश्वास का माझा ख्रिस्त मला वाचवेल, तो माझ्या पापाची क्षमा करेल. मी जेव्हा त्याच्याजवळ जाते, तो देव जो आहे स्वर्गातील देव, तो क्षमाशील देव आहे. हा लहान मुलांचा विश्वास तुमच्याजवळ असला पाहिजे. आणि म्हणून आपण पहिले गुणधर्म बघितले का लहान मुलं ऐकणारे असतात, ते तुम्ही असले पाहिजे. लहान मुलं काय असतात, आपले पाप कबूल करतात, ते आपण असलो पाहिजे. तिसरं आपण बघितलं की लहान मुलं पश्चाताप करतात, ते आपण असलो पाहिजे. चौथं आपण बघितलं की लहान मुलापाशी विश्वास असतो, तो तुमच्यापाशी असला पाहिजे. आणि पाचवं म्हणजे लहान मुलं बदलण्यासाठी रेडी असतात. बदलण्यासाठी तुम्ही लहान मुलाविषयी त्यांना चूक सांगा, त्यांना जशी चूक त्याची लक्षात येते, तो स्वतःच अंमलात आणत नाही, तर एका लहान मुलाला त्याच्या मित्राला सुद्धा सांगते, अच्छा करू नको, माझ्या पप्पाने सांगितलं, अच्छा चुकीचं आहे, बरोबर. ते ऐकण्यासाठी आणि बदलण्यासाठी रेडी असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो का जोपर्यंत आपण आपला हट्टी स्वभाव सोडून मला बदलण्याची गरज आहे, अरे पण मी तुम्हाला विचारतो की हट्टी राहून तुम्हाला मिळणार सुद्धा काय. पहिले तर तुमच्या हृदयात अशांती असते, तुमचं जीवन हे वाईटाकडे जात असतं, देवापासून तुम्ही दूर जात असतात. कारण देव प्रेमळ आहे, देव प्रीती आहे, देव तुमच्यावर दया दाखवण्याची इच्छा आहे. तुमचे हृदय हट्ट करून कठोर करून तुम्ही मिळवता तरी काय. मला सांगा की काय मिळेल, मी सुद्धा घेईल, पण मला पटवून सांगा की एवढा फायदा होतो. म्हणून लहान मुलं जी असतात ते सदैव काय असतात, आपलं मन बदलण्यासाठी, आपलं जीवन बदलण्यासाठी, आपला मार्ग बदलण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रेडी असतात. आणि म्हणून देवाचं वचन मत्तई 8:18-4 मध्ये जर तुम्हाला हा संदेश समजला असेल तर एक लक्षात ठेवा, देव काय म्हणतो, म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तो स्वर्गाच्या राज्यात प्रवाहून महान आहे. तुम्हाला समजलं का देवाने ही गोष्ट म्हटली? का तुम्ही जसे आहे तसे येऊ शकत नाही. का? कारण तुम्ही ऐकत ना. का? कारण तुम्ही तुमचे पाप कबूल करत ना. का? कारण तुम्ही खरा पश्चाताप करत ना. का? कारण तुमचा विश्वास नाही. का? कारण तुमची इच्छा नाही की मी बदललो पाहिजे. हे पाचही बेसिक गुण जे लहान मुलाजवळ असतात, मी तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही हे अंमलात आणा, त्या देवाजवळ या, लहान मुलासारखी म्हणा, येशू माझी क्षमा कर, मी पापी आहे, होय प्रभू माझी क्षमा कर, मला दया दाखव, माझा आत्मा वाचो. जसे तुम्ही विश्वासाने त्याच्याजवळ येता लहान मुलासारखे, तो तुम्हाला उंच धरतो. दोन पर्याय आपल्याजवळ आहे की लहान मुलांसारखे बदलून
कारण देव जो म्हणतो की लहान मुलासारखे आल्याशिवाय तुम्ही देवाजवळ येऊ शकत ना, एक तर मी लहान मुलासारखा बदलून त्याच्याकडे येतो, किंवा मी जसा आहे तसा राहून नरकाकडे जातो. हा निर्णय तुमचा आहे. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अमेरिकेची एक गोष्ट आहे, कान लावून लक्ष द्या, या गोष्टीकडे ऐका. एकदा एक बाई, तिला लहान मुलगी झालेली होती, या मुलीसारखी लहान मुलगी होती. तिने ती लहान मुलगी आपल्या घरी आपल्या पाळण्यात तिने झोपू घातलं आणि बाजूच्या दुकानाकडे ते काही सामान आणायला गेली. तितक्या वेळेस तिला कळलं की आपल्या स्वतःच्या घराला आग लागली आहे. तिला कळलं की माझ्या घरात जी आहे आग लागली. तिच्या शेजाऱ्याने सांगितलं, अरे तुझ्या घरात आग लागली. ही जे बाई आहे तिला कळलं की माझी मुलगी त्या आगीत आहे. ही बाई धावत गेली, ही खरी गोष्ट आहे, ही धावत गेली आणि त्या पाळण्यातली जे मुलगी आहे तिने घट्ट पकडले आणि तिने आपल्या मुलीला वाचवले, त्या अग्नीतून बाहेर काढले. त्या मुलीला तिने एकही त्या आगीचा एकही कण किंवा एकही तिला चटका लागू दिला नाही. पण हे करता करता ह्या बाईचा अर्धा भाग पूर्ण जळून गेला. म्हणजे ही बाई एवढी सुंदर होती, पण तिचा पूर्ण जे शरीर आहे आपल्या मुलीला काय करता वाचवता ती पूर्ण जळून गेली. आता हळूहळू ती जी मुलगी आहे ती मोठी होत गेली. पण या आईने आपल्या मुलीला हा त्रास होऊ नये का बा हे मी तुझ्यासाठी केलं किंवा तुला वाचवता मी जळली, ही गोष्ट तिने कधीच सांगितली नाही. पण ही जी मुलगी आहे, कारण हिची आई हिला कुद्रूप दिसत होती, वाईट दिसत होती, तर सदैव लोकांसमोर काय करायची, अरे ही माझी आई नाही, आणि काय करायची, दूर पडणे. बरोबर, कारण तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला शरम वाटते आपल्या आईची, कारण ती चांगली दिसत नाही, ती जळलेली आहे. आणि हिची आई सुंदर असल्यामुळे ही मुलगी सुद्धा सुंदर झाली. आणि एका कॉलेजच्या प्रोग्राममध्ये याला सुंदरतेचा एक जो पारितोषिक आहे तो तिला भेटलं. आणि तिची आई सुद्धा तिच्या जवळ आली, आनंदाने उत्साही होती. आणि तिची आई तिच्या जवळ आल्याबरोबर तिच्या आईने तिला अभिनंदन केलं आणि निघून गेली. आणि त्या मुलीची मैत्रीण तिथं आली आणि म्हणाली, का गं हे बाई इतकी जे वाईट दिसते हे कोण आहे? ती म्हणाली, मला माहीत नाही, ही माझी शेजारी वगैरे काहीतरी असेल. तिच्या आईनं ते ऐकलं का माझ्या मुलीनं मला एक्सेप्ट नाही केलं. जेव्हा ती घरी आली, तिने आपल्या मुलीला बसवलं. तिला म्हटलं की मी तुला एक गोष्ट सांगते म्हणे, जेव्हा तू लहान होती तेव्हा या घराला आग लागली होती. तू पाळण्यात होती, मी घराच्या बाहेर होती. ती आग लागली होती आणि ते वाचवण्यासाठी मी आगीत धावली आणि त्याच्यात तुला वाचवता मी पेटली. हे जे तुला हे दिसत आहे हे तुला वाचवण्यासाठी मी हे केलं. आज जे तुला शरम वाटत आहे का ही माझी आई आहे, हे तुझ्यासाठी मी केलं. हेच प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलं. देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी पाठवला. जोपर्यंत तुम्ही खरंच त्याला एक्सेप्ट करत ना की हो येशू मी पापी आहे, माझ्या पापासाठी तू मारण्यात आला, माझ्या पापासाठी तू स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, माझ्यासाठी परमेश्वरा तू आपला प्राण दिला, पवित्र रक्त सांडवलं. प्रभू येशू ख्रिस्तावर जे क्रूसावर करण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीसाठी या खोलीतला प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. पण जोपर्यंत त्या मुलीसारखं तुम्हाला समजणार नाही आणि जसे जसे तुम्ही नाही हे माझ्यामुळे नव्हे, मी नव्हे, येशू ख्रिस्त म्हणतो हे मी तुझ्यासाठी केलं. यासाठी का तुला सार्वकालिक जीवन मिळालं, यासाठी का तुझा आत्म्याचा नाश होऊ नये, यासाठी का तुझ्या पापाची क्षमा व्हावी. गरज हे आहे का तुम्ही त्या मुलीसारखे त्याच्यापासून दूर पडता का नाही, तो मी नव्हे, ते मी करतच नाही, तो आहेच नाही मी. ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नाही, जे पापी आहे त्यांच्यासाठी आलो, त्यांच्यासाठी मी आपला प्राण दिला, त्यांच्यासाठी मी स्वर्गाची जागा सोडली. जो पवित्र होता तो तुमच्यासाठी पाप झाला. आता प्रश्न तुमचा आहे का लहान मुलाप्रमाणे तुम्ही त्याच्याजवळ येता म्हणता की येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते, माझं जीवन बदल. का तुम्ही तटस्थ राहता का मी बदलत नाही, मी माझी इच्छा नाही आणि मी प्रौढासारखी जगच्या तशीच राहील, तसाच राहील आणि मी नरकाकडे जाईल. हा जो निर्णय हा तुमचा वैयक्तिक आहे. देवाचा संदेश तुमच्यासाठी हाच आहे का लहान मुलाप्रमाणे तुम्ही या, मी तुमच्या त्या स्वर्गाच्या दारावर दोन्ही हात पसरून उभा आहे का तुम्ही या
आणि मी तुम्हाला स्वर्गात घेईल. विश्वासाने हाक मारा की येशू मी पापी आहे, माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. होय परमेश्वरा, मी विश्वास ठेवते प्रभू येशू. होय परमेश्वरा, जसं लहान मुलाचा विश्वासाविषयी मी ऐकलं का त्याला काही समजण्याची गरज नाही, जोपर्यंत तुम्हाला हे समजते का मी पापी आहे आणि माझा आत्मा नरकात जाईल, पण येशू ख्रिस्त मला वाचू शकतो. या विश्वासासारखे जसे तुम्ही त्याच्याकडे येता, म्हणता येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता त्याच समय ख्रिस्त तुम्हाला वाचवतो. त्याने आपल्या पास्टर स्टीव्हचा आत्मा वाचवला, 38व्या वर्षी माझ्यासारख्या पापाचा आत्मा वाचवला, आणि जोही विश्वासाने आज हाक मारेल त्याचा सुद्धा तो आत्मा वाचेल. इच्छा तुमची आहे, गरज तुमची आहे, निर्णय तुमचा आहे. पण जर देवाचं वचन तुम्हाला समजलं असेल, तुमची इच्छा असेल का हो माझा आत्मा नरकात जाईल, मला येशू वाचो, मला नरकात जायचा नाही, कारण देवाचं वचन सांगतं की कुठलाच व्यक्ती स्वतःच्या कार्यामुळे, कुठल्याच गोष्टीमुळे स्वर्गात जाऊ शकत नाही, आणि याच्याचमुळे देवाने आपला पुत्र दिला. जर तुम्हाला इतकी छोटी गोष्ट समजत असेल, ख्रिस्त म्हणते ये माझ्याजवळ, हाक मार, येशू माझा आत्मा वाचो. तुम्हाला ऐकण्याची गरज आहे, तुम्हाला कबुली करण्याची गरज आहे, तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. तुमची इच्छा असली पाहिजे मी बदलली पाहिजे. आणि जसे तुम्ही लहान मुलासारखे देवाजवळ येता, म्हणता येशू माझा आत्मा वाचो, त्याच समय तुमचा आत्मा तो वाचो. आपले डोळे बंद करू, आपल्या मनाखाली घालू. तुम्ही संदेश ऐकला, तुम्ही वचन ऐकलं, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, स्वर्गाचं दार प्रभू येशू ख्रिस्त याने म्हटलं आहे की अरुंद दार आहे, आणि या अरुंद दारात तुम्ही जसच्या तसे सरळ जाऊ शकत ना, तुम्हाला वाकावं लागेल. आणि हे आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे. कारण जर आपण वाकलो नाही, कारण अरुंद दार आहे, अरुंद मार्ग आहे, आणि लहान मुलासारखेच म्हणजे आपला सगळा गर्व, आपलं सगळं वाईट, आपल्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पलटता आणि येशू ख्रिस्तासमोर नम्र होता, त्याचे वचन ऐकता, कारण देवाने तुमच्यावर प्रीती केली आणि त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला यासाठी का तुमचा नाश होऊ नये, त्याच्यामुळे त्याने आपला पुत्र दिला. तो तुमच्यासाठी क्रूसावर मारण्यात आला, त्याला गाडण्यात आलं. 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. आणि तो म्हणतो की जोही लहान मुलांसारखा आहे, म्हणतो अरे माझी क्षमा कर, येशू माझा आत्मा वाचो, मला नरकात टाकू नको. परमेश्वरा मला दयेची गरज आहे, कारण ख्रिस्त म्हणतो ज्याला दयेची गरज आहे त्याला दया देण्यात येईल. आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ख्रिस्त म्हणतो जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. जोपर्यंत तुम्ही बदलून लहान मुलांप्रमाणे ख्रिस्तावर विश्वास टाकत ना आणि त्याला हाक मारत ना, ख्रिस्त तुम्हाला वाचू शकत नाही. पण जर हे देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, त्या ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी केलं, जे उदाहरण त्या स्त्रीचं आणि त्या मुलीचं आपण ऐकलं, ते प्रत्यक्ष आपल्या जीवनासोबत आहे. आपण ते लोक आहोत जोपर्यंत आपण कबूल करत नाही. त्या स्त्रीने, त्या मुलीने आपल्या आईचा सदैव विरोध केला की नाही मी तिला ओळखत नाही. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत ना, आपण त्या मुलीची भूमिका आपल्या जीवनात करत आहोत. पण जेव्हा तुम्हाला सत्य कळलं आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, हो येशू मी पापी आहे, माझा आत्मा वाचो, होय परमेश्वरा माझ्यासाठी तू इतकं सगळं केलं, होय प्रभू माझ्यासाठी तू स्वर्गातून आला, क्रूसावर तू मारण्यात आला, तुझ्या शरीरावर ज्याही इजा करण्यात आल्या, तुझ्या शरीरात परमेश्वरा डोक्यावर जो काट्याचा मुकुट टाकण्यात आला, तुझ्या हातात जे खिळे टोकण्यात आले, तुझ्या पोटात जो भाला टाकण्यात आला, होय प्रभू क्रूसावर जे तुला टांगण्यात आलं, जे चाबुकाने तुला मारण्यात आलं, होय प्रभू तुझं रक्त जे सांडवण्यात आलं, होय प्रभू हे सगळं माझ्यासारख्या पाप्यासाठी तू केलं, यासाठी की मला आत्मिक जीवन, मला सार्वकालिक जीवन मिळावं, माझ्या पापाची क्षमा व्हावी. आज प्रभू मी हे स्वीकारते, माझा आत्मा वाचव, माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, माझा आत्मा वाचो येशू, मला नरकात टाकू नको. ही छोटीशी प्रार्थना जेव्हा विश्वासाने तुम्ही करता, त्याच समय स्वर्गातून ख्रिस्त तुमची प्रार्थना ऐकतो आणि त्याच समय तुम्हाला वाचवतो, नवीन जीवन देतो, नव्याने जन्म तुमचा होतो, तुमच्या पापाची क्षमा होते आणि ख्रिस्त तुम्हाला आपलं मुले होण्याचा अधिकार देतो. कधी जसे तुम्ही लहान मुलाप्रमाणे देवाजवळ येता आणि त्याला क्षमा मागता. निर्णय तुमचा आहे का तुम्हाला लहान होऊन लहान मुलांप्रमाणे जे आपण ऐकलं ख्रिस्ताजवळ जायचं आहे, का मी जसा आहे तसाच राहून ख्रिस्तापासून दूर म्हणजे नरकाकडे वळेल. हा निर्णय तुमचा आहे. मी प्रार्थना करतो की देव तुम्हाला योग्य निर्णय तुमच्या आत्म्यासाठी घेण्यासाठी सहाय्य करेल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला, धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी, वचनासाठी. आणि होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो, तुझ्या आत्म्याचं कार्य होऊ दे परमेश्वरा.
होय प्रभू, प्रत्येकाने लीन व्हावं, नम्र व्हावं आणि होय प्रभू आपल्या पापाची कबुली करावी आणि प्रत्येकाने परमेश्वर आपलं जीवन बदलण्यासाठी, आपला आत्मा वाचवण्यासाठी तुला हाक मारावी. होय प्रभू, त्यांना तू सहाय्य कर. होय प्रभू, आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी तुझे धन्यवाद मानतो. आणि जे तुझी इच्छा आहे परमेश्वरा, की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, कारण तू सहनशील आहे. तू प्रभू प्रत्येकावर प्रेम करतो. होय परमेश्वरा, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, धन्यवाद मानतो. आजचा संदेश, आजचं वचन तू आम्हाला शिकवलं, दाखवलं. जे तुझी इच्छा आहे, ज्याच्याविषयी आम्ही प्रार्थना केली का तुझी इच्छा आम्हाला कळू दे. तुझा शब्द हा गोड शब्द आहे, जो जीवन देणार आहे. आणि प्रार्थना करतो प्रत्येकाने तो ऐकावा, प्रत्येकाने तो आपले पाप कबूल करावे, प्रत्येकाने खरा पश्चाताप करावा, प्रत्येकाने आपलं जीवन बदलण्यासाठी तुझ्यावर विश्वास ठेवावा, लहान मुलाप्रमाणे तुझ्याजवळ यावे. होय परमेश्वरा, ही जी तुझी इच्छा आहे ते प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण कर. धन्यवाद मानतो, गौरवितो तुला. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण